नागपुर में महिला अत्याचार, कथित जबरन धर्मांतरण और विवाह के मामले को लेकर भाजपा युवा मोर्चा युवती आघाड़ी ने पुलिस आयुक्त को ज्ञापन सौंपा है। संगठन ने आरोपियों पर सख्त कार्रवाई और महिला सुरक्षा के लिए विशेष कदम उठाने की मांग की है। नागपुर के सोनेगांव क्षेत्र में सामने आए महिला अत्याचार, कथित जबरन धर्मांतरण और विवाह के मामले ने शहर में चिंता बढ़ा दी है। भाजपा युवा मोर्चा की युवती आघाड़ी अध्यक्ष एडवोकेट प्रशंसा भोयर के नेतृत्व में प्रतिनिधिमंडल ने पुलिस आयुक्त को ज्ञापन सौंपकर मामले की निष्पक्ष और गहन जांच की मांग की। ज्ञापन में अपराधियों पर दुष्कर्म, ब्लैकमेलिंग, जबरन धर्म परिवर्तन और विवाह से जुड़े सभी गंभीर धाराओं में कार्रवाई करने की मांग की गई है। साथ ही महिलाओं की सुरक्षा के लिए दामिनी पथक को अधिक सक्रिय करने तथा विशेष महिला सुरक्षा स्क्वॉड गठित करने की भी मांग की गई है। त्यांना त्या प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करायच्या आरोपींनी त्यांना मालमत्ता विकत घ्यायचा आहे असं म्हणून मीटिंगला बोलवलं होतं हॉटेलमध्ये ज्यूस याच्यामध्ये अवैध पदार्थ टाकले, त्याच्यानंतर तिच्यासोबत लैंगिक शोषण केलं, तिच्यावर सेक्शुअल हरासमेंट झालेला आहे। त्याचबरोबर त्यानंतर तिचे अवैध व्हिडिओ फोटो काढले, तिला ब्लॅकमेल केलं आहे। निरंतर तिच्यासोबत सेक्शुअल हरासमेंट, मेंटल हरासमेंट झालेला आहे। त्यानंतर ब्लॅकमेल करून एक्स्टॉर्शन पैसे 3, 4, 5 लाख रुपये तिच्याकडनं घेण्यात आले। त्याचबरोबर तामिया MP मध्ये जाऊन तिच्यावर धर्म परिवर्तन करण्याचं तिच्यावर प्रेशर टाकलं, तिला जबरदस्ती तिच्यासोबत लग्न केलं आहे त्या ठिकाणी त्यांनी म्हणून। आणि ती एक एअरफोर्समध्ये असलेल्या त्याची बायको आहे। जेव्हा ती ऑपरेशन सिंदूरमध्ये व्यस्त होता आणि कनेक्टिव्हिटी नव्हती त्यावेळेला तिला टार्गेट करण्यात आलेलं आहे। हे आपलं दुर्भाग्य आहे। म्हणून आम्ही आज CP ऑफिसला आलो आहे निवेदन घेऊन विनंती करायला की सगळ्यात आधी जो मौलाना होता तो पकडला गेलेला नाही आहे। 2 आरोपी पकडले गेलेले आहेत, मौलाना पण पकडले गेलेला आहे, तर सगळ्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्याचबरोबर गंभीर गुन्हे त्यांच्या अगेन्स्ट दाखल व्हायला पाहिजे। आणि त्याचबरोबर दामिनी पथक जे आहे, जे महिला सुरक्षा करता ॲक्टिव्ह राहायचं आधी, आता एवढ्यात ॲक्टिव्ह दिसत नाही आहे, तर म्हणून ते सुद्धा आता महिला सुरक्षा करता ॲक्टिव्ह झालं पाहिजे। कारण की निरंतर हे सगळे प्रकार नाशिक TCS म्हणा, उल्हासनगर, संभाजीनगर, अमरावती सगळीकडे प्रकरण समोर येतात आहे आणि आता नागपूर शहरात पण आपण हे बघत आहोत। त्याच्यामागे जी रॅकेट आहे हे आपण एंडपर्यंत आपण याचा पोहोचायला पाहिजे, हीच आम्ही विनंती करायला CP ऑफिसला आलेलो। त्यांच्यावर नक्कीच मोका लागायला पाहिजे। आणि CM सरांनी ऑलरेडी हे समोर ठेवलेलं आहे की याच्या गुन्हा एक प्रॉपर ॲक्ट या विषयाला घेऊन बनायला पाहिजे। म्हणजे समोर जाऊन असे एकदा जर यांना प्रॉपर शिक्षा मिळाली तर समोर जाऊन बिलकुल थरथर कापतील। हे सगळं करायचं बिलकुल हिंदू मुलींना हे करण्याच्या आधी विचारच येईल आणि त्याचबरोबर त्यांना डोळे वर करून बघायची सुद्धा हिम्मत झाली नाही पाहिजे। त्यानंतर महिलाओं की सुरक्षा को लेकर चिंता जताई गई है। ऐसी घटनाओं पर सख्त कार्रवाई से ही अपराधियों में कानून का डर पैदा होगा। वहीं युवा मोर्चा कार्यकर्ताओं ने भी प्रशासन से त्वरित कार्रवाई की मांग की है। या मीडियाद्वारे, या पोलिसांच्या माहितीद्वारे आपण बघितलं आहे की सोनेगाव हद्दीतली घटना आहे। सोनेगाव हद्दीतली घटना आहे। पहिले त्या मुलीला प्रेम जाळ्यामध्ये फसवणं, त्याच्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणं, त्याच्यानंतर तिला MP ला घेऊन जाऊन तिच्यावर धर्मांतरांचे दबाव टाकणं, हे अतिशय नागपूर शहरामध्ये हा घडलेला दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। आणि हा एक लव जिहादचं प्रकरण आहे आणि धर्मांतरांचा विषय आहे की साध्या सरळ मुलींना, लग्न झालेल्यांना, काही युवतींना त्याच्यामध्ये फसवायचं आणि ते फसवल्यानंतर त्यांना धर्म परिवर्तनासाठी हे करायचं, म्हणजे ब्लॅकमेल करायचं। नाही केलं तर त्यांच्यापासून लाखो रुपये वसुलायचे, त्यांच्या प्रॉपर्टी आपल्या नावाने करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्यांनी त्याच्यासाठी अगर त्या एग्री नाही झाल्या तर त्यांना काहीतरी विशेष प्रकारचं काहीतरी ट्रीटमेंट द्यायचं, काहीतरी गुंगीचे औषध द्यायचं। आणि त्यानंतरही सर त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की त्यांच्या प्रॉपर्टीवर कब्जा करणं, त्यांच्यापासून लाखो रुपये हे करणं, हा सरासरी दुर्दैवी प्रकार आहे। हा एक रॅकेटच आहे आणि याच्या मागे साध्या सुध्या सरळ हिंदू मुलींना प्रेम जाळ्यामध्ये फसवून नंतर त्यांना धर्मांतरांमध्ये प्रोत्साहित करून हा नागपूर शहरामध्ये वारंवार आणि महाराष्ट्रात या देशामध्ये घडणारा हा दुर्दैवी एक प्रकार आहे। याची सखोल चौकशी करण्यात यावी
एवढीच आमची विनंती आहे. आणि माननीय आता पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि याच्या मागे कोण नेमकं आहे याची एक चौकशी झाली पाहिजे. 100% आज आम्ही CP साहेबांना भेटणार आहे. जसे माननीय मुख्यमंत्री साहेब नागपुरात आले तर आमच्या ह्या सगळ्या ताई युवा मोर्चाचे संबंध पदाधिकारी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. जसं आम्ही गौहत्या बंदीवर मोका लावण्यात आला, यांच्यावरही गौ तस्करांवर मोका लावण्यात आला, अशा प्रकारे हे घाणेरडं कृत्य करणाऱ्यांवरही मोका लावण्याचे आम्ही काम करणार आहे. कारण की हे नागपूर शहरामध्ये अशी पहिली घटना नाही आहे. हे दुसरी तिसरी घटना नागपूर शहरात लागोपाठ हे नागपूर शहरामध्ये अशा दुर्दैवी घटना हे नागपूर शहरात घटून राहिलेल्या आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून, एक हिंदू आणि सनातनी म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आमचा संबंध युवती मोर्चा या ठिकाणी पोहोचलेला आहे. फिलहाल भाजपा युवा मोर्चा ने इस मामले में त्वरित और कठोर कार्रवाई की मांग की है. अब सभी की नजर पुलिस जांच पर टिकी है. देखना होगा कि प्रशासन इस संवेदनशील मामले में कितनी तेजी से कार्रवाई पर पीड़िता को न्याय दिलाने से सफल होता है.